गावातल्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळताना प्रमाण भाषा आणि शहरी भाषेने वाटोळ केलं या मूळ भाषेचं. म्हणजे म्हणजे त्यांनी गावातनं आलेल्या मुलांचा कधी आदरच केला नाही. नित्रास म्हणलं, पाणी म्हणलं की काही हो पाणी म्हणतोय, चादर म्हणतोय, चादर म्हणतोय. दुखतंय कुठं तुमचं? मला नेहमी प्रश्न पडायचा, इथं तुमचं दुखतंय कुठं? काय म्हणतोय हा शब्द वापरला म्हणून. आणि तो स्पोकन ऍक्शन वर्ड्स म्हणजे कुठं हेपलून घ्यायला गेली होती. आता हेपलायचा अर्थ सांगा बरं तुम्ही. मग हेपलायच्या शब्दाचं काय दुखतंय तुम्हाला? म्हणजे एवढ्या भाषेत जी ताकद आहे, भाषेचा जो गोडवा आहे, रसरशीतपणा आहे, तो जिवंत मातीतनं आलेला आहे ना. तर आपल्याला नेहमी गावाला शहरानं कमी समजायचं, साताऱ्याला पुण्यानं कमी समजायचं, पुण्यानं मुंबईवाल्यानं मोठं समजायचं. आणि ही सतत रेंग अजूनही ती गेलेली नाही आहे. तर मला सतत त्याचं भान होतं. मी तर घाबरत नव्हतो कधी. मी तर म्हटलं दाखवतोच तुम्हाला कसं आहे ते. आहे काय त्याच्यात? त्यात काय व्हायचं काय कारण नाही. मला झुलवा केल्यानंतर विशेष म्हणजे दयाभाऊने सांगितलं की इतकं कट आले होते. ते म्हणलं अजिबात घाबरू नकोस. कुठं चिन्यात केळे पडायला गेली होतीस वगैरे, ते ठेव म्हणली तसंच्या तसं, काय होत नाही. तू बोल. आणि म्हणले मीच मुख्य आहे त्याचा, काय प्रॉब्लेम झाला तक्रार आल्या तर मी बघेन. त्यामुळे मी बोलायचो. ते म्हणायचं आम्हाला हे शब्द समजत नाही. समजत नाही तर बघा.